सर्व विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत आहे। आजचा जो आपला प्रोग्राम आहे किंवा आपण आज भेटणार आहोत ते कशासाठी, मॅथ्स आणि रिझनिंग हे आपले जे क्वेश्चन्स आपण घेतलेले आहेत। आपण एक प्रोग्राम सुरू केलेला आहे ग्रुप बी आणि ग्रुप सी साठी। जी आपली टेस्ट सिरीज आहे ती आपण लॉन्च केलेली आहे। मित्रांनो, ही टेस्ट सिरीज आहे आजची पहिला पार्ट आहे किंवा पहिलं लेक्चर आहे। ह्याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या विषयाचे लेक्चर्स घेणार आहोत। त्याच्यामध्ये आपले काही लेक्चर पडलेले आहेत, काही लेक्चर अपकमिंग एखाद्या तासामध्ये येणार आहेत। ठीक आहे, तर आजचा जो पार्ट आहे आपला तो आहे अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा। ह्याच्यामध्ये आपण तुमचे जे आजची टेस्ट झाली ह्याच्यामधले सगळेच्या सगळे क्वेश्चन म्हणजे जवळपास क्वेश्चन नंबर 81 to 100 किंवा 81 ते 100 हे जे क्वेश्चन्स आहेत बुद्धिमत्तेचे किंवा रिझनिंगचे, हे सगळे क्वेश्चन्स आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत। कोणालाही कोणताही डाऊट असेल प्लीज कमेंट करा किंवा तुम्ही कॉल करू शकतात किंवा तुम्ही कमेंट केली तरी चालेल। ठीक आहे, तर बघूया आपण पहिल्या आपला जो पहिला क्वेश्चन आहे त्या क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे। ठीक आहे, पहिला क्वेश्चन काय दिलं मित्रांनो बघा, 4 किंवा 4.8 चा वर्ग वजा 3.2 चा वर्ग भागिले 4.8 वजा 3.2। ठीक आहे, हे असा क्वेश्चन दिलेला आहे। आता हा जर क्वेश्चन बघितला तुम्ही प्रत्येक जण मला सांगा 4.8 चा वर्ग कोण करणार बरं हे। आता 4.8 गुणिले 4.8 एवढं जर आपण करत बसलो तर आपल्याला खूप वेळ जाणार आहे। तर ह्याच्यामध्ये काय मित्रांनो, ह्याच्यामध्ये ट्रिक आहे। ट्रिक आहे म्हणण्यापेक्षा की तुम्हाला एक फॉर्म्युला आहे आपला जनरल फॉर्म्युला, हा जर फॉर्म्युला तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही एकदम व्यवस्थितली किंवा इझिली हा क्वेश्चन सॉल्व करू शकता, टॅकल करू शकता। ठीक आहे, क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला, 4.8 चा वर्ग बघा, क्वेश्चन परत आपण लिहून घेऊया। 4.8 चा वर्ग मायनस 3.2 चा वर्ग भागिले 4.8 वजा 3.2। ठीक आहे, हा क्वेश्चन दिला आहे। आता तुम्ही जर बघितलं व्यवस्थित इथं तुम्हाला काय दिसेल, इथं ही जी संख्या आहे ह्याचा वर्ग वजा 3.2 चा वर्ग, म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, इथं जी संख्या दिसते तुम्हाला ह्याला आपण काय म्हणू शकतो माहिती आहे का, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर। हे जे सूत्र, हे जर सूत्र किंवा हा जर फॉर्म्युला तुम्हाला माहित असेल तर तुम्ही हा इझिली क्वेश्चन सॉल्व करू शकता। आता मला सांगा a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर म्हणजे काय असतं बरं, a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअरला आपण एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी एका ब्रॅकेटमध्ये a मायनस बी अशा पद्धतीने सॉल्व करू शकतो। 4.8 चा वर्ग त्याचं काहीतरी तुमचं उत्तर येणार, वजाबाकी पुन्हा 3.2 चा वर्ग त्याचं काहीतरी उत्तर येणार, वजाबाकी करायची, परत हे दोघांची वजाबाकी करायची। एवढं जर आपण करत बसलो तर आपल्याला एका क्वेश्चनलाच आपल्याला जवळपास 5 ते 10 मिनिट लागतील। ते आपल्याला म्हणजे काय म्हणू शकतो आपण की ते एकदम चुकीचं आहे। मग इथं काय करू शकतो मी, इथं फक्त काय बघा 4.8 बघा, इथं काय माहिती आहे का 4.8 च्या ऐवजी a आहे आणि 3.2 च्या ऐवजी b आहे। ठीक आहे, म्हणजे 4.8 च्या ऐवजी a आणि 3.2 च्या ऐवजी बी। जर असं जर आपण इथे घेतलं डायरेक्टली आपला क्वेश्चन सॉल्व होतो। बघा कसं होईल हा क्वेश्चन, आता 4.8 चा वर्ग वजा 3.2 चा वर्ग, मग एका ब्रॅकेटमध्ये काय होणार आहे a प्लस बी, एका ब्रॅकेटमध्ये होणार आहे a मायनस बी। मला सांगा एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी म्हणजे काय होईल बरं, 4.8 प्लस एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी म्हणजे 3.2, दुसरीकडे काय होणार आहे 4.8 वजा 3.2। ठीक आहे, असं होणार। खाली काय दिले आपल्याला 4.8 वजा 3.2। आता मला सांगा म्हणजे हा काय माहिती आहे का a मायनस बी आणि हा a मायनस बी, म्हणजे हा आणि हा ब्रॅकेट काय दोन्ही ब्रॅकेट सेमच आहे। दोन्ही ब्रॅकेट सेम म्हणजे काय होणार मित्रांनो, हा ब्रॅकेट आणि हा ब्रॅकेट काय होणार आहे, कट होणार आहे किंवा कॅन्सल होणार आहे। मग मला सांगा इथं फक्त उरलं काय रे, आता वरती उरलेलं आहे आपलं 4.8 अधिक 3.2, फक्त एवढंच उरलेलं आहे। आता ही साधी म्हणजे तुमचं तुम्ही जर एवढं सोडवलं तुमचं उत्तर येऊन जातं। बघा करा, इथं बेरीज करा, 4.8 अधिक 3.2 बेरीज करा, 8 आणि 2 10, हातचा आला 1, 4 आणि 3 7 आणि 1 8 0, म्हणजे उत्तर काय आलं तुमचं 8.0 किंवा 8.0 आहे का ऑप्शन, यस ऑप्शन नंबर बी। ऑप्शन नंबर बी म्हणजे मला सांगा अशा प्रकारचे सूत्र, आता इथं a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर लागला। आता कधी कधी तुम्हाला मित्रांनो गरज पडते a प्लस बीचा होल स्क्वेअर ह्याची गरज पडते, कधी गरज पडते तुम्हाला a मायनस बीचा होल स्क्वेअर ह्याची गरज पडते। काही क्वेश्चनमध्ये अजून जर आपण डिफिकल्ट लेवलला गेलो तर a प्लस बी ब्रॅकेटचा क्यूब किंवा a चा घन अधिक b चा घन, हे सुद्धा फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजेत। हे फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजेत, तेव्हा काय होणार आहे की तुमचं आन्सर तुम्ही कोणत्याही मेथडने गेलात किंवा म्हणजे हे जर फॉर्म्युले माहीत असेल आपण इझिली आन्सर सॉल्व करू शकतो। मला सांगा हे जर तुम्हाला माहीत नसतं तर तुम्ही काय करत बसला असता, गुणाकार करणार, पुन्हा त्याचं बेरीज करणार, पुन्हा वजाबाकी करणार, पुन्हा भागाकार करणार, ह्याच्यामध्ये तुमचा खूप सारा वेळ गेला असता। ठीक आहे, त्यामुळे पहिल्या प्रश्नाचं उत्तर एकदम इझिली आलं आपलं जर फॉर्म्युला मेथडने आपण गेलो तर। ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा काय दिला आपल्याला, पुढचा क्वेश्चन दिला आपल्याला 3.2% ऑफच्या ऐवजी मित्रांनो इथं चे म्हणायचं, म्हणजे जिथं जिथं तुम्हाला ऑफ दिसेल ऑफला काय म्हणतो आपण चे चा ची, म्हणजे 3.2%। बघा 3.2%। ठीक आहे, ऑफला काय करतो आपण आता बघा इथं लक्षात घ्या, जिथं जिथं तुम्हाला पर्सेंट दिसतं मित्रांनो तिथं तुम्ही काय करायचं माहिती आहे का, तिथं तुम्ही काय करा भागाकार घ्या। ठीक आहे,
3.2% किंवा 3.2%, बरोबर. 3.2 आपण म्हणतो ना किती टक्के पडले, 50% पडले. 50% म्हणजे काय मित्रांनो माहिती आहे का, 50/100. ह्याचा अर्थ होतो 50%चा 50/100. ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला पर्सेंट दिसतंय त्या त्या ठिकाणी तुम्ही काय करायचं, 100 म्हणजे छेदामध्ये घ्यायचे. 3.2/100 100 छेदामध्ये घ्यायचे. ऑफच्या वेळेस तुम्ही काय करणार, गुणाकाराचं चिन्ह द्यायचं. कोणाचं, 500. परत इथे चिन्ह कोणतं आहे रे, गुणाकाराचं चिन्ह आहे. परत 2.4 ऑफ, 2.4चा पर्सेंट म्हटलं परत मी काय करणार, 100 घेणार. ऑफ म्हणजे काय मित्रांनो, म्हणजे ऑफच्या ऐवजी चे म्हणा. ठीक आहे, मराठीमध्ये म्हणजे काय देतो तुम्हाला, 2.4% चे एक्स असं देणार. आता ह्या एक्स आहे, हा एक्स आहे. ठीक आहे, तर हा म्हणजे आपल्याला ह्याची व्हॅल्यू काढायची. हा एक्स आहे, कॅपिटल एक्स. ठीक आहे, आणि हे गुणाकाराचं चिन्ह आहे, कन्फ्यूज होऊ नका इथं. ठीक आहे, इजिकल टू 288. तर आपल्याला मित्रांनो ह्याची व्हॅल्यू काढायची आहे. ह्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची. बघा 3.2%च्या ऐवजी मी काय केलं, छेदामध्ये 100 लिहिले, गुणिले 500 गुणिले 2.4/100 गुणिले ऑफ एक्स म्हणजे त्याचा एक्स लिहिला आपण, इजिकल टू 288. हे आपल्याला काढायचं आहे. ठीक आहे, आता इथं बघा जे कट होईल ते कट कर चला. 0 0 कॅन्सल, 0 0 कॅन्सल, म्हणजे काय राहिला, 3.2 गुणिले 5. ठीक आहे, गुणिले 2.4/100. ठीक आहे, 100 आपण लिहून टाकले असेच. आणि इथं आपल्याला ह्याची एक्सची किंमत काढायची. मी काय करतो, ह्याला असं लिहितो म्हणजे तुम्हाला कन्फ्यूज होणार नाही. बरोबर 288. ठीक आहे, इथपर्यंत समजलं. परत 5 1 5, 20 5 100. ठीक आहे, आता परत तेच होणार. परत बघा 3.2 गुणिले 2.4 हा भागिले 20 गुणिले एक्स बरोबर 288. आता मला व्हॅल्यू कोणाची काढायची मित्रांनो, मला व्हॅल्यू काढायची आहे एक्सची. मग एक्सची व्हॅल्यू काढायची म्हणलं काय होणार, ह्या सगळ्या गोष्टी आपण काय करणार, ह्या बरोबर चिन्हाच्या त्या साईडला पाठवून द्यायच्या. ठीक आहे, मग एक्सची व्हॅल्यू काढताना मी इथे लिहितो आता एक्स बरोबर 288 ऑलरेडी आहे. ठीक आहे, 288 ऑलरेडीच आहे. आता हा 20 छेदामध्ये तिकडे जाऊन काय होणार आहे, हा होणार आहे अंशामध्ये जाऊन गुणाकार होणार आहे. म्हणजे 20 तर लिहिला, भागिले तिथं 3.2 गुणिले 2.4. ठीक आहे, आता इथं दोन ठिकाणी काय आपल्याला म्हणजे इथं पॉईंट आहे. आता आपल्याला काय करायचं, असा पॉईंटचं भागाकार गुणाकार एवढं आवडतं आपल्याला. मग आपण काय करणार, हा पॉईंट तुम्ही शिफ्ट करायचा आहे. पॉईंट शिफ्ट करताना बघा, आता पॉईंट शिफ्ट करताना 288 गुणिले 20 लिहिलं मी. आता मी हा पॉईंट 32 लिहितो. मी ह्याला 32 लिहितो, ह्याला 24 लिहितो. जेव्हा आपण ह्याला 32 आणि ह्याला 24 लिहितो मित्रांनो, त्यावेळेस काय करतो माहिती आहे का आपण, हा पॉईंट इकडे शिफ्ट झाला, याचा अर्थ मी वर 0 वाढवलं. इथला पॉईंट पुढे शिफ्ट झाला म्हणजे वर 0 वाढवलं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला. आता काय करू शकतो, तुम्हाला 4चा पाडा येतो, 4 × 24, 4 × 20 0 0 500 झालं. परत आपण काय करू शकतो, समजा 32चा जर आपण टेबल पाडा म्हणलो, ठीक आहे, किंवा आपण अजून काय करू शकतो, कट करू शकतो 4. हां, परत 4 8 32, इथं 4 7 28, 4 2 8, 8 1 8, 8 9 72, म्हणजे वर राहिले 9 गुणिले 500 भागिले 6. परत 3 3 9, 3 2 6. ठीक आहे, म्हणजे आता काय झालं माहिती आहे का, 3 गुणिले 500 परत 2 हे होणार 250. म्हणजे मित्रांनो 3 गुणिले 250 म्हणजे 25, 250 गुणिले 3. जर ह्याचा गुणाकार केला 25 3 75. उत्तर पाहिजे आपलं 750. किती पाहिजे उत्तर आपलं, 750 किंवा 750. 750 कुठे आपलं, येस ऑप्शन नंबर 4 मध्ये आहे. ऑप्शन नंबर 4 मध्ये 750 आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे, समजलं. हे बघा काय केलं आपण, जिथं जिथं पर्सेंटेज दिलं तिथं भागिले 100 लिहिलं. ऑफच्या ऐवजी मी गुणाकार लिहिला, 500 गुणिले 2.4 भागिले 100 गुणिले इजिकल टू 288. ठीक आहे, मला एक्सची किंमत काढायची, मी ते एक्स लिहिला. बाकीचे सगळे इथं काय केलं, इथं हा 2 0 कॅन्सल, 2 0 कॅन्सल, इथं फक्त 5 राहिला. परत या 5 खालच्या 100 भागाकार केला, इथं 20 राहिले. परत काय केलं मी, मला एक्सची किंमत काढायची. एक्सची किंमत काढण्यामुळे मी काय केलं की सगळ्या गोष्टी त्या साईडला पाठवून दिल्या. म्हणजे 288 हा 20 छेदामध्ये होता, वरती जाऊन काय झाला, अंशामध्ये गेला, गुणाकार झाला. परत 3.2 आणि 2.4 हे वरती होते अंशामध्ये. आपल्याला एक्सची किंमत काढायची, मग मी काय केलं की सगळ्या गोष्टी त्या साईडला पाठवल्यामुळं हे अंशातली संख्या खाली जाणार. परत इथं पॉईंट आहे, पॉईंट मी शिफ्ट केला. 3.2ला मी 32 लिहिलं, 2.4ला मी 24 लिहिलं, आणि मग इकडे दोघांचे पॉईंट शिफ्ट केले म्हणजे 2 0 वाढवले खाली. त्याचा अर्थ वरती पण मला 2 0 वाढवावं लागणार. मग कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे सगळा, तुमचं उत्तर येऊन जातं, तुमचं आन्सर येऊन जातं. तुमचा आन्सर आलेला आहे 750 किंवा 750. ठीक आहे, इथपर्यंत काय डाऊट आहे, चलो नेक्स्ट. पुढचा क्वेश्चन काय दिलं बघा, 5 भागिले 50. बघा क्वेश्चन निघत होतं, 5 भागिले 50 अधिक 55 भागिले 5500 अधिक 555 भागिले 555 म्हणजे 5,55,000. 5,55,000 ह्याची किंमत आपल्याला विचारलेली आहे. बघा 5 भागिले 50 अधिक 55 भागिले 5500 अधिक 555 भागिले 5,55,000 ह्याची किंमत विचारलेली आहे.
सरळ सरळ काय करायचं माहिती मित्रांनो बघा, 5 1 5, 5 10 50, म्हणजे इथं काय आलं 1/10, ठीक आहे, अधिक 55 1 55, 55 1 55, 2 शून्य, म्हणजे इथं काय झाला 1/100 झाला, ठीक आहे, अधिक 555 1 555, इथं 555 1 आणि वरचे 3 शून्य, म्हणजे 1/1000, म्हणजे बघा आता काय झालं 1/10, 1/100, 1/1000, ठीक आहे. आता काय करायचं आपले उत्तर बघा पहिले, मग आता हे असे प्रश्न असले तर पहिले आपण काय करायचं उत्तराकडे जायचं, ठीक आहे. उत्तर कशी दिलेत बघा, अशा पद्धतीने दिलेले आहेत, म्हणजे याचा अर्थ बघा कसं करावं लागेल. आता 1/10 म्हणजे काय माहिती का, ह्याला मी 0.1 लिहू शकतो, बरोबर. ह्याला मी काय लिहिणार 0.01, बरोबर, आणि ह्याला काय लिहिणार मी 0.001. बघा इथं काय केलं मी बघा, हा 1 आहे, 1च्या अगोदर 0 शिफ्ट केला, हा 10 गेला 0 शिफ्ट झाला इकडं, हा इकडं काय केलं 2 काय म्हणतो आपण 2 चिन्हाने किंवा 2 पॉईंटनं आपण ह्या साईडला आलो आहोत. मग काय दिलं 0.01. इथं 3 शून्य असल्यामुळे वरती पण 3 ठिकाणी 3 वेळेस आपण 1 2 आणि तिसऱ्या याला 0.01 आपण इथं आलेलो आहोत. आता हे सगळ्यांची बेरीज करायची. भरपूर विद्यार्थ्यांचं काय होतं की ह्या बेरजा अशा दशांशाच्या बेरजा येत नाहीत, त्या चुकतात, आणि मग त्या चुकल्यामुळे काय होतं की उत्तर चुकून जातं, ठीक आहे. इथपर्यंत समजलं आपल्याला. आता 0.1 बेरीज बघा कशी करायची. दशांशाच्या खाली दशांश चिन्ह आलं पाहिजे, 0.01, नंतर बघा 0.001, ठीक आहे, अधिक करा. आता इथं कोण नाही शून्य लिहिला, इथं कोण नाही 0 0 लिहून टाकले, 1 1 1 0, म्हणजे 0.111 किंवा 0.111 आपलं उत्तर आलेलं आहे. 0.111 आहे का? येस, ऑप्शन नंबर 2 मध्ये उत्तर आहे. काही नाही, सोपा प्रश्न होता, दिसायला असा अवघड दिसला. आता मला सांगा हे कसं लिहिलं, मला सांगा. समजा असं असेल 40/5, बरोबर, ह्याला मी असं लिहू शकतो ना रे 40/5. मग त्याच पद्धतीनं मी काय केलं, समोर न लिहिता एका खाली एक लिहित गेलो. भागाकार आहे 5/50 अधिक 55/5 5500 अधिक 555/5 5,55,000. हे असं करत गेलो आपण. जेव्हा आपण असं करत गेलो आणि मग हे उत्तर निघत गेले आपले, आणि शेवटी काय सगळ्यांची बेरीज केली, तुमचं उत्तर 0.111 येऊन गेलेलं आहे, 0.111 आलेलं आहे, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, ठीक आहे. पुढचा क्वेश्चन काय दिला बघा आपल्याला, 20 × 13 गुणिले कंसामध्ये 4/4 गुणिले 19 - 13/3 असा हा वेगळा प्रश्न आहे. म्हणजे हा प्रश्न कसा माहिती मित्रांनो, तुम्हाला जर माहिती असेल, ह्याला म्हणतो आपण बोडमास किंवा मराठीमध्ये आपण ह्याला म्हणतो कंचे भागू बेव. बघा म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न आले, तुम्हाला काय करायचं माहिती का, तुम्हाला सर्वात पहिले कंस सोडवायचा आहे. कंस सॉल्व्ह केल्यानंतर सोडवल्यानंतर तुम्हाला भागाकाराकडे जायचं आहे. भागाकार झाल्यानंतर गुणाकार करायचा आहे. गुणाकारानंतर बेरीज आणि वजाबाकी. सगळ्यात पहिले कंस असेल तर कंस सोडवा. कंस सोडवल्याशिवाय किंवा ब्रॅकेट सॉल्व्ह केल्याशिवाय भागाकार किंवा डिव्हिजन करायचं नाहीये. सगळ्यात पहिले तेच करायचं आहे. आता इथे मला सांगा, म्हणजे सगळ्यात पहिले फोकसमध्ये कुठं असणार आहे आपला, इथं असणार आहे, आणि त्याच्यामध्ये पण सगळ्यात पहिले फोकस कुठं असणार आहे, इथं असणार आहे. म्हणजे कंसातला कंस, सगळ्यात आतमधला कंस जो आहे त्याला पहिले सॉल्व्ह करायचं आणि नंतर बाकीचे कंस सोडवत चालायचे, ठीक आहे. मग आता मला सांगा 20 × 13, ह्याला काय करतो मी, काहीच करत नाही, असं लिहून ठेवतो. 20 × 13 असं लिहितो. परत इथं काय चिन्ह मित्रांनो, गुणाकाराचं चिन्ह आहे, ठीक आहे. आता हा एक ब्रॅकेट आहे आपला, 4 बघा 4 गुणिले, हा आता हा आतला कंस आहे. मला सांगा 19 - 13, 19 - 13 किती होता बरं, 19 मधनं 13 गेले, 14 15 16 17 18 19 6 होतात, सगळ्यांना माहिती आहे. मग इथं 6 आहे आणि खाली कोण आहे रे, 3 आहे, म्हणजे हा असा होतो 6/3. हा कंस बंद आणि हा मोठा कंस परत लावला, ठीक आहे. आता परत काय करायचं बघा, 6/3. आता पहिले कंस सोडवला आपण, ठीक आहे. 4/4 हे जरी केलं आपण, पहिले काय करावं लागलं आपल्याला, आता हे झाला कंस, इथला एक कंस सोडून घ्या परत. आता बघा 20 × 13, मला सांगा 13 दुने किती होतं मित्रांनो, 13 × 20, 13 0 0, 13 दुने 26, हा होता 260, 13 दुने 26 हे होता मित्रांनो 260, ठीक आहे. गुणिले आता बघा 4/4, आता इथे परत 6/3 पण आहे. मग वाटलंच तर पहिले मी इथलं 6/3 सोडून घेतो, म्हणजे बघा आता हा असा होणार 4/4 गुणिले 6/3 किती रे, 2, ठीक आहे, 2. परत 6/2 किती, परत इथे काय होणार आहे, परत काय करायचं 4/4 करायचा, परत भागाकार आहे ना, म्हणजे बघा 260 गुणिले 4/4 म्हणजे 1 गुणिले 2, म्हणजे काय झालं बघा परत 260 गुणिले 2 1 2 म्हणजे 26 दुने 520. उत्तर काय आलं मित्रांनो आपलं 520. पर्याय क्रमांक 1, पर्याय क्रमांक 1 मध्ये 520 आहे. समजलं का?
एका स्टेपनुसार तुम्हाला म्हणजे स्टेप बाय स्टेप सोडवायचं आहे. आता ब्रॅकेट कुठे 19/13 केला मी, 6 उत्तर आलं. ठीक आहे, 6/3 लिहून घेतलं, बाकी काहीच केलं नाही आपण. पहिल्या स्टेपमध्ये फक्त एकच स्टेप केली, एवढं केलं. सेकंड स्टेपमध्ये ह्याचा आता कंस आहे, मी तुम्हाला काय सांगितलं, कंसातल्या संख्या सोडवायच्या, भागाकार असो गुणाकार असो. इथं बेरीज जरी असते 20+13 तरी पण आपण ते पहिल्यांदा केलं असतं. का बरं? कंस पहिला सोडवायचा आहे किंवा ब्रॅकेट पहिला सोडवायचा आहे. तिथं बेरीज असो, कंसामध्ये भागाकार असो गुणाकार असो, काही आपल्याला बघायचं नाहीये. ठीक आहे, मग इथं काय आहे, 13 × 20 260. ठीक आहे, गुणिले 4 भागिले, आता 6/3 किती मित्रांनो? 2 आहे. 6/3 किती? 2 आहे. ते पहिले लिहून घेतलं. का बरं? भागाकार आहे ना. ठीक आहे, मग 4 × 2 झाला. आता 4 × 2 मी 8 करणार नाही. का बरं नाही करणार? इथं भागाकार बाकी आहे ना. पहिले 4/4 चा भागाकार करा, तो आला 1 नंतर गुणाकार केला 2, 1 × 2 केला, परत ब्रॅकेट सॉल्व्ह झाला, 2 उत्तर आलं. इथं 260 उत्तर आलं आपलं. मग 260 × 2 उत्तर आलेलं आपलं 520 किंवा 520. ठीक आहे, समजलं इथपर्यंत? चला पुढचा क्वेश्चन काय दिलं बघा, सरळ रूप द्या. आता परत इथे सुद्धा काय मित्रांनो, मगाशी तुम्हाला सांगितलं होतं की फॉर्म्युला तुम्हाला लागणार आहे, a+b चा होल स्क्वेअर लागणार आहे किंवा a - b चा होल स्क्वेअर लागणार आहे. इथं तसाच फॉर्म्युला तुम्हाला अप्लाय करायचा आहे. ठीक आहे, बघा इथं काय दिलं आपल्याला, 957 अधिक 932 त्याचा वर्ग वजा 4 × 957 गुणिले 932 असं दिलंय. आता एवढं मोठं कोण, ह्याचा दोघाची बेरीज करायची, त्याचा वर्ग करायचा, वजाबाकी करून त्याचा वर्ग करायचा, एवढं मोठं कोण करणार आहे? ठीक आहे, एवढा मोठा गुणाकार कोणाला येतो किंवा किती वेळ जाणार आहे आपल्या ह्याच्यामध्ये? मग इथं सांगा मला, a+b चा वर्ग माहिती आहे का तुम्हाला फॉर्म्युला? बघा, a+b चा होल स्क्वेअर, a² + 2ab + b² आणि a - b चा वर्ग बरोबर a² - 2ab + b². काहीच नाही, सगळं सेमच आहे. फक्त मित्रांनो काय करायचं माहिती आहे का, इथं तुम्हाला a+b चा वर्ग आणि दोघांचा a - b चा वर्ग सेमच आहे. फक्त इथं पहिलं a+b चा वर्गामध्ये इथं पहिलं सगळीकडे प्लस आहे किंवा अधिक आहे. a - b चा वर्ग जिथं आहे तिथं फक्त पहिल्या वेळेस मायनस आहे, बाकी सगळ्या ठिकाणी प्लस आहे. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट आहे? चला आता मला सांगा, a+b चा वर्ग म्हणजे काय होणार आहे? पहिल्या संख्येचा वर्ग. आता बघा इथं 957 ही पहिली संख्या आहे. म्हणजे बघा इथं a म्हणजे काय माहिती आहे का, इथं a म्हणजे इथं 957 आहे आणि b म्हणजे इथं काय माहिती आहे का, b म्हणजे इथं 932 आहे, 932. ठीक आहे, a+b चा वर्ग करा म्हणजे इथं काय होणार बघा, 957 चा वर्ग. ठीक आहे, a² + 2ab म्हणजे काय मित्रांनो, आता 2 गुणिले a म्हणजे कोण आहे? पहिले पद गुणिले दुसरे पद. ठीक आहे, आणि अधिक 932 चा वर्ग. ठीक आहे, एवढं झालं आपलं. आणि पुढं हे जे आहे हे आहे तर ते आहे, फक्त आपण काय करू, पहिले ह्याला सोडून घेऊया. ठीक आहे, पुढं वाटलं तर पुढचं इथं खाली लिहितो मी, समजा आपल्याला थोडी जागा कमी आहे, इथं खाली लिहितो मायनस. ह्याच्या पुढं काय ना मित्रांनो, -4 बघा, -4 गुणिले 957 गुणिले 932. ठीक आहे, सगळं आपण लिहून घेतलं असंच. आता मला सांगा, हा आणि हा मी काय करतो, एका साईडला आणतो बघा, परत 957 चा वर्ग अधिक हे इकडे आणतो 932 चा वर्ग. ठीक आहे, आता मला सांगा, समजा 5 + 3 + 2, एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. 5 + 3 + 2 किती उत्तर येतं मित्रांनो? याचं 10 उत्तर येतं. 5 आणि 3 8 आणि 2 10. आता मला सांगा, एखाद्या विद्यार्थ्याने असं लिहिलं 5 + 2 + 3, ह्याचं उत्तर किती? 10. आणि किती येणार आहे? म्हणजे काय केलं, 2 पहिले घेतले, 3 नंतर लिहिले. म्हणजे तुम्ही बेरजेमध्ये कोणतीही संख्या मागे पुढे घ्या, काही प्रॉब्लेम नाही, तुमचं उत्तर येणारच आहे. बरं ठीक आहे, एवढं केलं मी. आता बघा इथं काय दिलंय, 2 गुणिले पहिले पद गुणिले दुसरे पद. ठीक आहे, वजा 4 गुणिले 957 गुणिले 932. आता मला सांगा, 2 गुणिले 957 म्हणजे 2xy किंवा 2ab - 4ab असं इक्वेशन झाले. बघा, a म्हणजे कोण इथं 957, b म्हणजे कोण आहे 937. म्हणजे इथं काय झाला, 2ab वजा 4ab. आता मला सांगा, 2ab वजा 4ab ह्याला काय लिहिणार आहे आपण? एक संख्या मोठी आहे किंवा एक पॉझिटिव्ह आहे, एक निगेटिव्ह आहे, किंवा एक अधिक आहे, एक वजा आहे. बरं, हे माहिती आहे आपल्याला. मग एक अधिक आणि एक वजा असताना जी मोठी संख्या असते त्याच्यातनं आपण काय करतो, लहानी संख्या वजा करतो. लहानी संख्या वजा करतो म्हणजे काय होणार आहे, 4ab मधून 2ab गेले, म्हणजे उत्तर काय येणार आहे मित्रांनो आपलं? ह्याचं उत्तर येणार आहे 2ab, बरोबर, 2ab. पण मोठ्या संख्येचं चिन्ह कोणतं आहे? मायनसचं चिन्ह आहे. मोठ्या संख्येचं मायनसचं चिन्ह असल्यामुळे मी इथं काय येणार आहे, मी इथं लिहिणार आहे -2ab. म्हणजे याचं उत्तर काय झालं, -2ab. म्हणजेच काय माहिती आहे का, -2 गुणिले 957 गुणिले 932, -2ab. ठीक आहे,
इथं काय होणार आहे परत बघा 957चा वर्ग, 957चा वर्ग अधिक 932चा वर्ग आणि हे -2ab. आता मला सांगा 957 म्हणजे काय रे मित्रांनो, ए घेतला होता आपण, ठीक आहे, ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर -2ab. आता हे काय झालं, ए स्क्वेअर अधिक बी स्क्वेअर -2ab किंवा ए स्क्वेअर -2ab, दोनदा सॉरी चुकून झाले, ए स्क्वेअर -2ab अधिक बी स्क्वेअर. मला सांगा हा काय माहिती आहे का, हा आहे आपला ए वजा बीचा वर्ग, हा आहे आपला ए वजा बीचा होल स्क्वेअर. मग इथं ए कोण आहे मित्रांनो, परत 957 म्हणजे मध्ये काय होईल माहिती का, 957 वजा 932 ह्याचा वर्ग, ह्याचा वर्ग. मग करा 957 मधून 32 गेले, 7 2 गेले, खाली उरले 5, 5 3 गेला, खाली उरला 2, 9 9 गेला 0, म्हणजे हा झाला 25चा वर्ग. काय झाला, 25चा वर्ग. आता 25चा वर्ग काय असतो बरं, 25चा वर्ग असतो 625. वर्ग पाठ पाहिजे, 25चा वर्ग 625, तुमचं उत्तर येऊन गेलं. समजलं. म्हणजे दोन फॉर्म्युले आपल्याला इथं गरज पडली, ते फॉर्म्युले तुम्हाला मी आधीच लिहून ठेवले होते, ह्याची गरज पडली आणि असं इक्वेशन आपण सॉल्व्ह करत गेलो, आपलं उत्तर शेवटी आले 25चा वर्ग. समजलंय का, ह्याला मी ए म्हणा, ह्याला बी म्हणा, -4ab, ठीक आहे. आपण सॉल्व्ह करत गेलो. एवढं मोठं करण्यापेक्षा तुम्ही जर शेवटी आता ही जी स्टेप केली मी, ही जे लिहिलं मी, तसं तुम्ही जर अगोदर लिहित केलात तरी पण तुमचं काय होणार, छोटं होऊन जाणार आहे. म्हणजे 957च्या ऐवजी ए म्हणा, 932ला बी म्हणा, सॉल्व्ह करत 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 गेला, ए - बीचा वर्ग तुमचं उत्तर येईल. ए म्हणजे कोणी 957 आहे, बी म्हणजे कोणी 932 आहे, दोघांची वजाबाकी केली, वजाबाकी केल्यानंतर उत्तर आलं 25 आणि मग त्याचा वर्ग, मग 25चा वर्ग म्हणजे 25चा वर्ग 625, जे आपलं ऑप्शन नंबर डी आलं किंवा ऑप्शन नंबर 4 आलेलं आहे. ठीक आहे. इथपर्यंत काही डाऊट आहे, इथपर्यंत काही डाऊट आहे का, प्लीज कमेंट करा, सांगत चला किंवा काही असेल तर विचारत चला. चला नेक्स्ट क्वेश्चन. हा सुद्धा काय मित्रांनो, सरळ रूप देण्याचा किंवा मेन तुमच्या बेसिक बेरीज वजाबाकी भागाकार गुणाकार ह्या ज्या बेसिक क्रिया आहेत, गणित क्रिया, त्या तुमच्या चांगल्या होण्यासाठी आपण या टेस्ट सिरीजमध्ये जास्तीत जास्त क्वेश्चन अशा पद्धतीचे टाकलेले आहेत, जेणेकरून तुमचं त्याच्यावरचे मार्क गेलेच नाही पाहिजे. काहीच नाही, सिंपल कॅल्क्युलेशन आहे, प्लस मायनस मल्टिप्लिकेशन ॲडिशन, हे अशा गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे, आल्या पाहिजेत, तेव्हा तुमचं काय होणार आहे की उत्तर येणार आहे. ठीक आहे. आता बघा इथं काय दिलं, परत बघा इथं चिन्हाला खूप महत्त्व आहे. 63 वजा 3, पुन्हा -2 -8 -4 भागिले एक ब्रॅकेट आहे 3, ठीक आहे, परत त्याच्यामध्ये 5 अधिक परत -2 परत -1 आणि इथं ब्रॅकेट क्लोज, हा असा ब्रॅकेट आहे बघा, असा प्रकारचा प्रश्न आहे. परत इथं काय बोडोमास रूल आहे किंवा कंचे भागू बेव आहे, तोच रूल तोच, फक्त प्रश्न वेगळा आहे, संख्या वेगळ्या आहेत. ठीक आहे. आता बघा इथं 63ला 63 काहीच नाही करायचं, मायनस. आता मला सांगा इथं -3, ह्याला पण काहीच नाही करत. आता हा कंस आहे, सोडून घेऊया. -2 -8 -4, जेव्हा तिन्ही संख्येला कोणतं चिन्ह आहे रे, वजाचं चिन्ह आहे. जेव्हा दोन संख्येला किंवा 3 संख्येला सेम चिन्ह असतं तेव्हा त्यांची आपण बेरीज करतो. म्हणजे 2 आणि 8 10, 10 आणि 8 10 आणि 4 14, उत्तर आलं आपलं 14. त्याच्यामध्ये उत्तर मित्रांनो इथे मायनस येणार आहे, उत्तर मायनस. का बरं, तिघांचं चिन्ह कोणतं आहे, मायनसचं आहे, आपला आन्सर -14. ठीक आहे. इथं भागाकार लिहून टाका, भागाकार लिहिला 3. आता इथं बघा, इथं काय करणार तुम्ही, इथं करणार आहात 5 अधिक, आता मला सांगा इथं -2 गुणिले -1, एक संख्येला म्हणजे बघा मायनस इंटू मायनस काय रे, तुम्हाला माहित पाहिजे, मायनस गुणिले मायनस आपलं उत्तर असते प्लस, मायनस इंटू मायनस काय असतं प्लस, म्हणजे 2 गुणिले 1 काय होणार आहे, -2 होणार आहे, म्हणजे +2. ठीक आहे. असं लिहिलं मी, असा हा ब्रॅकेट परत काढला आणि हा ब्रॅकेट लिहून टाकला. ठीक आहे. आता परत इकडे या 63 वजा, आता इथं बघा -3 गुणिले -14, -3 इंटू -40 म्हणजे काय, मायनस इंटू मायनस प्लस होतं, 14 त्रिक 42, म्हणजे हे काय होणार आहे 42 होणार आहे. आणि हा चिन्ह आता बघा, हे दोघांचं चिन्ह उत्तर अधिक 42 आलं, पण वजा ऑलरेडी आहे ना, मग 63 वजा 42 इथपर्यंत आपलं स्टॉप झालंय. ठीक आहे. भागाकार आता हा सोडवा. परत इथं काय होणार बघा, 3 5 आणि 2 किती रे, 7 7 7 त्रिक 21, म्हणजे डायरेक्टली उत्तर आलं आपलं 21. म्हणजे बघा 63 वजा 42 भागिले 21. आता घाईघाईमध्ये काय करायचं, 63 मधून 42 करायचे आणि पुन्हा भागाकार करायचा, असं बिलकुल करायचं नाही. का बरं, आपला जो रूल आहे कंचे भागू बेव, कंचे म्हणजे कंस झाला आपला, ठीक आहे, कंस झाला आपला. नंतर काय मित्रांनो, भागाकार, भागाकारला फोकस करा. मग भागाकार कुठे, इथे दोघांचा आहे, 63 वजा 42 भागिले 21, बरोबर, 21 दुनी 42, म्हणजे काय होणार आहे 63 वजा 2, 63 वजा 2 म्हणजे मित्रांनो उत्तर यायचं 61 पाहिजे, जे की आहे ऑप्शन नंबर 4 मध्ये, ऑप्शन नंबर 4 मध्ये 63 वजा 2 उत्तर आलेलं आहे 61 किंवा 61. ठीक आहे, समजलं. 63 वजा 2 61. म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला बघा, कसं कसं स्टेप बाय स्टेप, पहिले ब्रॅकेट किंवा पहिला कंस सोडवा,
कंस सोडवत 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 या एवढं मोठ्या गणिताचं उत्तर एवढं छोटंसं आलं किंवा हे असं असं करत म्हणजे एवढा ब्रॅकेट सुटला की डायरेक्ट आपलं इक्वेशन छोटं होऊन गेलं. ठीक आहे. अशा प्रकारचे क्वेश्चन परीक्षेमध्ये हमखास विचारलेले आहेत आणि असे आयोगाचं काय झालं की आता हे असे प्रश्न अवघड विचारत चालायचे, कन्फ्युजन करायचं मुलांचं प्लस मायनस आणि उत्तर चुकवायचं. तुमचं इथे थोडं जरी स्टेप चुकली ना, थोडी जरी स्टेप चुकली लगेच सांगू तुम्हाला ह्याच्यापैकी तुमचा एक ऑप्शन परत येणार आहे. म्हणजे असं करतात ते की त्यांना माहिती मुलं चुकतात कुठं, इथं पहिले भागाकार करतील किंवा इथं पहिले गुणाकार करतील किंवा इथं चिन्ह चुकवतील, मग तशा प्रकारचं ऑप्शन देऊन टाका. म्हणजे आपल्याला वाटतं आपलं बरोबर आहे, आपण टिक करतो आणि ते आपलं नेमकं उत्तर चुकलेलं असते. ठीक आहे. चल पुढचा क्वेश्चन परत तशाच प्रकारचा प्रश्न आहे. 18% किंवा 18 भागिले बघा 18 भागिले बघा 2 ऑफच्या ऐवजी मित्रांनो काय लिहायचंय, चे लिहायचंय. ठीक आहे. इथं पण काय लिहिणार, चे लिहिणार. ठीक आहे. 18 भागिले 2 मी त्या 2 गुणिले 1/4 1/4 पुन्हा कंस पुन्हा अधिक गुणिले 2/3 भागिले 3/4 गुणिले 5/8. ठीक आहे. भागिले 2/3 भागिले 3/4 गुणिले 3/4. हे अशा प्रकारचं आपले कंस येत आहेत. ठीक आहे. कंस येत आहेत. आता काय करायचं माहिती आहे का, पहिले हे जे ऑफ एंड ऑफ म्हणजे गुणाकार इथं पहिले 2 गुणिले 1/4 तो पहिले करून घ्यायचा आहे. 2 गुणिले ऑफवाले जे आहेत ना हे ऑफवाले पहिले करून घ्या. ठीक आहे. 18 भागिले 2. ठीक आहे. आता इथं काय करणार मित्रांनो मी 18 बघा 18 भागिले 2 गुणिले 1/4 2 गुणिले 1/4. मग इथं काय करणार तुम्हाला, इथं तुम्हाला 18 भागिले म्हणजे इथं काय होणार आहे 2 खाली येणार आणि गुणिले 1/4 त्यांना तसं होणार. बघा 18 भागिले 2 मिळाला असं लिहितो, गुणिले 1/4 लिहू शकतो, काय मिळाला लिहू शकतो. ठीक आहे. किंवा त्याच्याऐवजी तुम्ही काय करा, ह्या असं लिहिण्यापेक्षा आपण एक काम करू शकतो, तसं न लिहिता आपण डायरेक्ट काय करूया 18 लिहिलं भागिले चिन्ह तसंच ठेवतो 2 गुणिले 1/4. पहिले हे जे ऑफ एंड ऑफ हे ऑफवाले पहिले सोडून घ्यायचे ना, हे ऑफवाले पहिलं उत्तर काढून घ्यायचं आणि मग भागाकार करायचा. म्हणजे इथे काय होणार बघा, बे 1 बे बे 2 4 म्हणजे 18 भागिले 1/2 काय होणार आहे 18 भागिले 1/2 गुणिले इथं काय माहिती आहे का 2/3. आता मित्रांनो लक्षात ठेवा, तुम्हाला सांगतो इथं काय बघा 2/3 आहे आणि भागाकारमध्ये कोण आहे 3/4 आहे. बघा भागाकारामध्ये 3/4 आहे, 2/3 आहे भागाकारामध्ये 3/4 आहे. आता 2/3 आहे भागाकारामध्ये 3/4 आहे, ह्याला उलटं करायचं, रेसिप्रोकल करायचं. म्हणजे काय माहिती आहे का, ह्याला मी असं लिहू शकतो, कसं माहिती आहे का 2/3 हा वरती जाऊन गुणाकारमध्ये जाईल आणि खालची संख्या वरती वरची संख्या खाली. म्हणजे बघा 2/3 ला 2/3 लिहिला, हे भागाकारमध्ये 3/4 आहे, तो वरती जाऊन गुणाकार जर केला आपण ते 3/4चं उलटं होते 4/3. 3/4चं उलटं 4/3. ठीक आहे. म्हणजे इथं काय होणार मित्रांनो गुणिले 4/3 गुणिले 5/8 परत भागिले 2/3 भागिले भागिलेच्या भागिले इथं काय म्हणून मित्रांनो सरळ सरळ गुणाकार जेव्हा करतो ना आपण अंशाचा गुणाकार आणि छेदाछेदाचा गुणाकार. आता तुम्ही म्हणाल की हे का बरं करतो, मी तुम्हाला काय सांगितलं, हे ऑफ वॉल आहे ना, हे ऑफ वाले पहिले सोडून घ्यायचे नंतर भागाकार करायचा. म्हणजे इथं काय होणार माहिती आहे का 9/16 इथं होणार आहे 9/16. आता परत सोडून घ्यायचं याला 18 भागिले 1/2 बघा. आता हा कसा माहिती आहे का 18 भागिले मग याला गुणिले करतो आणि 1/2 ला 2/1 1/2 ला मी उलट केलं 2/1 लिहिला गुणिले 2/, इथं काय होतं का कट बघा बे 1 बे म्हणजे बे हे 4 2 8 आणि हा 8 कॅन्सल झाला. म्हणजे इथं राहिला मित्रांनो फक्त 5/3 5/9 राहिला. इथं परत काय होणार मित्रांनो चिन्ह भागाकारच आहे. ठीक आहे. भागाकार केला इथं चिन्ह दिलं मी आणि इथं परत काय होणार आहे 2/3 गुणिले 16/9 का बरं उलटं लिहिलेलं आहे. ठीक आहे. परत बघा इथं काय होणार आहे 36 गुणिले 5/9 एवढं मोठं झालं भागिले. आता इथं बघा इथं काय कट होतं का 16 32 32 भागिले 27 इथं होतं मित्रांनो 32 भागिले 9 त्रिक 27. परत तुम्हाला काय सांगितलं मी भागाकार आहे चिन्ह उलटं करा. इथं काय होणार आहे 9 1 9 9 चौक 36 म्हणजे हा झाला 20 भागाकारच्या ऐवजी गुणिले 20 गुणिले 27 भागिले 32 20 गुणिले 27 भागिले 32. आता काही कट होतं का होतं कट बे 10 20 हा होणार 16 बे 10 20 हा होणार 16 किंवा हा ठीक आहे बे 10 20 हा 16 बे 5 10 हा होणार बे 8 16 बे 5 10 बे 8 16. ठीक आहे. मग आता परत जर आपण भागाकार करायचा प्रयत्न केला आता बघा 8 5 40. ठीक आहे. मग आपण जर केला 8 5 आणि 27 बघा इथं काय होणार आता 5 गुणिले 27 भागिले 8 5 गुणिले 27 भागिले 8.
आता 27 गुणिले 5 काय करायचं माहिती मित्रांनो, 27 गुणिले 5, 27चा पाडा, 5 7 35 ला 5 हातचे आले 3, ठीक आहे, 5 7 35 ला 5 हातचे आले 3, 5 दुने 10 आणि 3 13, 5 7 35 ला 5 हातचे आले 3, 5 दुने 10 आणि 3 13, खाली उरले 8, म्हणजे 135 भागिले 8, 135 भागिले 8. आता जर तुम्ही बघितली इकडं ऑप्शन बघा कसे दिलेले आहेत, 8 8 वाले बघा इथे ऑप्शन आहेत, ठीक आहे. मग 8चा पाडा म्हणा, 8 1 8 8 2 16 8 1 8 13तून 8 गेले, खाली उरले 5, 55 झाले. 55 झाल्यानंतर 8 सख 48, 8 सख 56, 8 सख 48, म्हणजे बघा 8 सख 48 म्हणजे किती झाले, 16 8 बघा मित्रांनो, 8 सख 48 ला 8 हातचे आले 4, 8 1 8 8 आणि 4 12, 16 8 128 आणि वर राहिले कोण 7, म्हणजे ह्याला आपण 135 भागिले 8 ला 16 708 लिहू शकतो का असं, 16 708. यस, ऑप्शन नंबर 2 16 708. कसं केलं मी बघा, इथपर्यंत आलं तुम्हाला समजलं. हा 5 राहिला इथं, वर इथं 27 राहिला, खाली छेदामध्ये 8 राहिला, 27 गुणिले 5 केलं, उत्तर आलं 135, 135 भागिले 8 केला, 135 भागिले 8 केला, भागाकार केला, इथं उत्तर बघा कसं दिले आपल्याला. मग ह्याला उत्तर असं दिलंय, मग आपण काय करणार, ह्याला हे 8 आहेत, हे 8ने मी काय केलं, भागाकार करायचा प्रयत्न केला, भागाकार 16 वर येऊन थांबला, 16 वर येऊन थांबल्यानंतर बाकी किती उरले, 7 उरले, मग मी 7 वरती लिहिले. करून बघा, 8 गुणिले 16 128 येतात, 128 मध्ये 7 मिसळा, 135 येतात, उत्तर आपलं 135 भागिले 8 हे उत्तर आपलं येऊन जाते, आपलं उत्तर येऊन जातं. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला, काही कन्फ्युजन वगैरे, ठीक आहे. चला पुढचा क्वेश्चन काय तरी मित्रांनो आपल्याला, एक मिनिट, हां, पुढचा क्वेश्चन काय बघा, 88 वा, 256 गुणिले 2चा घातांक -5, बघा 256 गुणिले 2चा घातांक -5 गुणिले इथं एक्स म्हणूया आपण किंवा ए म्हणूया, चला क्वेश्चन मार्क दिला पण आपण ए घेतो मी, आपल्याला याची व्हॅल्यू काढायची, म्हणजे इथं क्वेश्चन मार्क दिलाय पण ए घेतो, कन्फ्युजन नको परत, एक्स गुणिले असं काहीतरी होईल, बरोबर. 2/25 बघा, चे म्हणजे गुणाकार, चे 50 गुणिले 75 बघा असं झालंय. 256 गुणिले 2चा घातांक -5 गुणिले ए म्हणजे काय, क्वेश्चन मार्क, म्हणजे आपल्याला क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढायची आहे किंवा प्रश्नार्थक चिन्हाची व्हॅल्यू काढायची आहे किंवा उत्तर काढायचं आहे. 256 गुणिले 2चा घातांक -5 गुणिले ए बरोबर 2/25 गुणिले 50 गुणिले 75. तिथपर्यंत समजलं. आता 25 1 25, 25 दुने 50, ठीक आहे. म्हणजे इथं काय झालं बघा, 2 गुणिले 2 गुणिले 75, इथपर्यंत समजलं, ठीक आहे. आता 256 आणि गुणिले 2चा घातांक -5. आता मला सांगा 256 ला मी काय लिहू शकतो रे, बघा 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले किती लिहू शकतो बरं मी, हे असं पाठ पाहिजे, माहीत पाहिजे आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 आणि 8 म्हणजे 256 म्हणजे बघा 2चा घातांक 8वा, 2चा घातांक करून बघा, 2 दुने 4 4 दुने 8 8 दुने 16 16 दुने 32 32 दुने 64 64 दुने 128 128 गुणिले 2 256 म्हणजे 2चा 8वा घातांक. मी याला काय लिहू शकतो मित्रांनो, 2चा 8वा घातांक गुणिले 2चा 5वा घातांक वजा गुणिले ए आणि मला याची व्हॅल्यू काढायची. आता बघा इथं घातांकाचा नियम तुम्हाला माहित पाहिजे. समजा a⁻m गुणिले a⁻n असा असेल किंवा एचा घातांक m गुणिले एचा घातांक n असेल तर काय होतं माहिती का, ए कॉमन राहतो आणि हा m गुणिले m n आहे, दोघांची घातांकाची बेरीज होत असते. म्हणजे एचा घातांक m अधिक n तुमचं उत्तर येऊन जाते. तुमचं उत्तर तसं येऊन जातं किंवा यायला पाहिजे. एचा घातांक m अधिक n. आता मला सांगा एचा घातांक m अधिक n, इथं काय दिलं, 2चा घातांक 8 2चा घातांक -5, ठीक आहे. 2चा घातांक 8 2चा घातांक -5. मग हे जर असं असेल तर हे काय होईल माहिती आहे का, 2चा घातांक 8 गुणिले 2चा घातांक -5 हे काय होतं, हे होणार 2चा घातांक 8 - 5 म्हणजेच काय मित्रांनो माहिती आहे का, 2चा घातांक 3. का बरं मायनस, का बरं मायनस आहे म्हणून मायनस घेतलं, प्लस असतं तर प्लस घेतलं असतं. इथं जर काहीच नसतं 8 अधिक 5 2चा घातांक 8 आणि 5 13 लिहिलं असतं मी, पण इथं काय मायनस आहे म्हणून मी -5 लिहिलेला आहे. म्हणजे 8 - 5 म्हणजे 2चा घातांक 3 लिहिला, ठीक आहे. म्हणजे डायरेक्टली समज तुम्हाला 2चा घातांक 3 गुणिले ए बरोबर 2 गुणिले 2 गुणिले 75, ठीक आहे. मला सांगा 2चा घातांक 3 म्हणजे काय रे, 2 गुणिले 2 गुणिले 2 3 वेळेस 2चा गुणाकार करा, बेदुने 4 बेत्रिक 4 4 दुने 8 बेत्रिक 6 करायचं नाही. घाईघाईमध्ये विद्यार्थी काय करतात, 2चा घातांक 3 म्हणजे 6 लिहितात, हे सरासर चुकलेलं आहे. 2चा म्हणजे बेत्रिक 6 नाही रे, 2चा घातांक 3 म्हणजे काय, 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 3 वेळेस गुणाकार करा, 8 आलं, ठीक आहे. 8 गुणिले ए बरोबर 4 गुणिले 75.
आता मला व्हॅल्यू कोणाची काढायची, किंमत कोणाची काढायची, मला एची किंमत काढायची, म्हणजे 4 ठीक आहे गुणिले 75 असंच ठेवतो आणि हा 8 इकडे खाली आणला. का बरं, इथं गुणाकारामध्ये इथं भागाकारामध्ये ज्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला, ज्याचं उत्तर काढायचं आहे त्याला फक्त तिथं ठेवायचं, बाकीच्या संख्येला आपण बरोबर चिन्हाच्या त्या साईडला पाठवून द्यायचं आहे. 8ला इकडे आणलं मी खाली, 4 1 4, 4 2 8, म्हणजे हे काय झालं 75/2. 75/2 भागाकार करा. 74 तुम्हाला माहिती आहे, 74/2 काय होतं 37 किंवा 37, 37.5 ऑप्शन नंबर 2. भागाकार करा. 2×6, 2×6 हातचा आले 1, 15 झाले, 2 14, 15 14 गेला, खाली उरला 1 पॉईंट घेतला, 10 झाले, 2×5 10, उत्तर आलं 37.5 किंवा 37.5. समजतंय का? इथपर्यंत काही डाऊट नसावा. एकदम आपण सिस्टमॅटिकली चाललो आहोत. ही आपली टेस्ट सिरीज जी आपण लॉन्च केली त्याच्यामागे एकच हेतू आहे की तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावं. वेगवेगळ्या बघा घटकनिहाय आपण क्वेश्चन घेत आहोत, घटकनिहाय चाललो आहे आपण. एक प्रत्येक विषयाचे आपले हिस्ट्रीचा असेल, जॉग्राफी असेल, पॉलिटिक्स असेल, चालू घडामोडी असतील किंवा मॅथ्स असेल किंवा हे सगळ्यांचं आपण वेळ तुम्हाला सगळं शेड्यूल टाकलेलं आहे. त्यानुसार टेस्ट होत आहेत, त्यानुसार टेस्ट पुढे कंडक्ट होणार आहेत आणि तसे क्वेश्चन आपण त्या लेवलची काठिण्यता आपण मेंटेन केलेली आहे. मग असे क्वेश्चन झाले की शेवटी परत काय करायचं, पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह किंवा एकत्र सगळे क्वेश्चन घेऊन टेस्ट काढायची. म्हणजे असं जर तुम्ही अभ्यास केला मित्रांनो, मला सांगा तुम्ही कोणतीही एक्झाम, म्हणजे कोणती एक्झाम इन द सेन्स की तुम्ही ग्रुप बी द्या, ग्रुप सी द्या किंवा अजून कोणती एक्झाम द्या, 100% तुमचा कोणत्याही एक्झामचा प्रीचा हा फक्त तुम्हाला ग्रुप बी ग्रुप सी साठीच नाही आहे, तुम्हाला कोणत्याही एक्झामच्या प्रीसाठी याचा फायदा होणार आहे. ठीक आहे, त्यामुळे सर्वांनी टेस्ट सोडवा. टेस्ट सोडल्यावर डिस्कशनला या, हजर राहा. काही डाऊट असेल ते सांगत चला, कॉल करा किंवा मेसेज करा आणि स्टेप बाय स्टेप अभ्यासाला सुरुवात करा. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन काय दिलं बघा आपल्याला, फाइंड. बघा परत तसाच क्वेश्चन आहे, 1 अधिक 9293 गुणिले 9295 भागिले 9294. आता मला सांगा इथं तुम्ही गुणाकार करणार का, एवढा मोठा गुणाकार करणार का, परत इथं 9294 दिले, मग तुम्हाला इथे एक समजतंय का, 9293 आणि इथं काय 9295. मला सांगा मी जर समजा 9293ला असं लिहिता येईल का रे मला, 9294 वजा 1 लिहू शकतो का मी? येस, 9294 मधून 1 गेला, लिहू शकतो. 9295ला मी काय लिहिणार रे, तसंच 9294 अधिक 1. तुम्ही म्हणता याचा फायदा काय झाला सर? बघा आता फायदा काय होतो, 1 अधिक, बघा 1 अधिक खाली इथे 9294 लिहून टाकला, हा काय होणार माहिती आहे का, 9294 वजा 1 गुणिले 9294 अधिक 1. आता मला सांगा, आत्ताच आपण 10 मिनिटापूर्वी मित्रांनो काय बघितलं होतं, a चा वर्ग वजा b चा वर्ग म्हणजेच काय असते, एका ब्रॅकेटमध्ये a प्लस बी, एका ब्रॅकेटमध्ये a मायनस बी. असं असते का नाही, किंवा आहे का नाही असं? येस, असं आहे. मग मला सांगा a स्क्वेअर, मग ह्याला काय लिहू शकतो माहिती आहे का मी, ह्याला लिहिणार मी, आता हे असं दिले आपल्याला बघा, हा a आहे, 9294 म्हणजे a आहे आणि 1 म्हणजे b आहे, म्हणजे याचा अर्थ हे दिलेले आहे आपल्याला, ह्याच्यावरून मी काय लिहिणार, हे लिहिणार आहे. म्हणजे याचा अर्थ बघा काय होतो, 9294 चा स्क्वेअर मायनस, बघा म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर लिहू शकतो का मी? यस, मी लिहू शकतो 9294. तुम्ही म्हणताल काय, आता मला सांगा, आता इथे 1 आहे, 1 अधिक 9294 वर्ग वजा 1 चा वर्ग. मला सांगा 1 चा वर्ग काय असतो मित्रांनो, 1 चा वर्ग एकच आहे, 1 चा घन, 1 चा 100वा घातांक, 1 चा कितीवा घातांक असू द्या, उत्तर त्याचं एकच येणार आहे. मग हे इथं उत्तर काय आहे, 1 येणार आहे, इथं उत्तर 1 आहे, हा अधिक 1 आहे, हा वजा 1 आहे, हा कॅन्सल, हा कॅन्सल, म्हणजे वरती कोण राहिला, 9294 वर्ग. बघा 9294 वर्ग म्हणजे काय मित्रांनो, वरती राहिला 9294 गुणिले 9294 आणि खाली काय रे 9294. तुम्ही म्हणता असं कसं काय आलं, 9294 वर्ग आहे. मला सांगा एक्स स्क्वेअर आहे, ह्याला मी एक्स गुणिले एक्स लिहू शकत नाही का, किंवा पी चा वर्ग आहे, मी ह्याला पी गुणिले पी लिहू शकत नाही का, किंवा बी चा घन आहे, मी ह्याला काय लिहू शकतो, बी गुणिले बी गुणिले बी. मग त्याच पद्धतीनं 9294 वर्ग म्हणजेच काय, एकदा 9294 परत एकदा 9294. आता मला सांगा हे आणि हे कट होणार का रे? यस, मग खाली कोण राहिलं, 9294 आहे का ऑप्शन? ऑप्शन नंबर 4 आहे. ऑप्शन नंबर 4 उत्तर आहे 9294 किंवा 9294. इथपर्यंत काही डाऊट आहे का? इथपर्यंत काही डाऊट कोणाला? ठीक आहे, चला नेक्स्ट क्वेश्चन घेऊया, पुढचा 90वा क्वेश्चन. आता
हे आपण काय केलेले आपल्या टेस्ट सिरीजनुसार आपल्याला जे होते की बेसिक मॅथ्स तुमचं बुद्धिमत्ता वगैरे त्याचे प्रश्न घेणार म्हणजे बेसिक गणितीय क्रिया आणि पुढे काय होते की अक्षर मालिकेवरचे प्रश्न होते. मग त्याच्यामध्ये थोडे प्लस मायनस काही सोपे प्रश्न आहेत काही अवघड प्रश्न आहेत त्यानुसार आपण चाललेलो आहोत. आता हा जो प्रश्न आहे मित्रांनो हा प्रश्न आहे आपला अक्षर मालिकेवरचा. बघा इथे काय दिलं A1C D4F G9I पुढे क्वेश्चन मार्क दिलाय. आता मला सांगा तुम्हाला बघितलं काय समजतं रे. मध्ये बघा 1 4 9 म्हणजे काय मित्रांनो इथं 1 चा वर्ग आहे इथं 2 चा वर्ग आहे इथं 3 चा वर्ग आहे म्हणजे तुमचं उत्तर 4 चा वर्ग म्हणजेच 16 वाला उत्तर पाहिजे. मध्यभागी तुमचा उत्तरामध्ये ऑप्शनमध्ये 16 पाहिजे. कुठे 16 ऑप्शन 16 दोन ठिकाणी म्हणजे हा आणि हा कटला. पहिला आणि तिसऱ्या सोबत आपल्याला कम्पेअर करायचे. आता एक बघा ए इथं कोण आहे रे इथं समजा बी आहे BC D इथं कोण आहे रे EF बरं G इथं कोण आहे HI. मग इथं काय होणार पुढचं बघा ABC कंटिन्यू आहे सगळं कंटिन्यू सिरीज चाललेली आहे. ABC DEF GHI इथं काय होणार मित्रांनो J K घेणार नाही आपण इथं L घेणार आणि K च्या ऐवजी काय घेणार आपण 16 घेणार. J16L ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे त्यामुळं ऑप्शन तिसरा पण कॅन्सल झाला. J16L काही नाही ABC DEF GHI J डायरेक्ट J वाला ऑप्शन फक्त एकच आहे त्यामुळे पर्याय क्रमांक 1 पुढचं जरी 16 आणि L तुम्हाला समजलं नाही किंवा आलं नाही किंवा वेळ नसला किंवा काही असेल डायरेक्टली तुम्हाला हे समजलं ABC DEF GHI आणि JKL वाली सिरीज आहे डायरेक्टली तुमचा प्रश्न ऑप्शन नंबर 1 येऊन गेला. ऑप्शन नंबर 1 आलेला आहे. पुढचं बघा BC3 DE20 FE30 FG42 आणि HG56 किंवा 56. आता हा प्रश्न काय माहिती मित्रांनो हा प्रश्न आहे ऑड मॅन आउट किंवा गटात न बसणारा शब्द मराठीमध्ये म्हणतो आपण ह्याला म्हणजे वेगळा शब्द ओळखा किंवा वेगळा गटात बसणारा न बसणारा शब्द ओळखा. आता मला सांगा BC3 बघा मी लिहून घेतो BC3 DE20 किंवा DE20 FE30 FG42 आणि HG56. आता मला सांगा हे जे तुम्हाला पर्याय दिलेत मला सांगा इथं बीचा नंबर किती रे आपण ABCD म्हणतो बीचा नंबर आहे दुसरा आणि C म्हणजे तिसरा म्हणजे इथं 2 आणि 3 इथं 3 दिले म्हणजे याचा अर्थ मला वाटतं 2 गुणिले 3 जर केलं आपण म्हणजे ह्याचा अक्षर मालिकेतला ABCD मधला क्रमांक 1 बीचा क्रमांक आहे 2 Cचा क्रमांक आहे 3 म्हणजे 2 गुणिले 3 भागिले 2 केलं तर 6 भागिले 2 म्हणजे 3 म्हणजे अशा प्रकारे काहीतरी आहे म्हणजे पहिल्या दोन संख्याचा गुणाकार भागिले जर 2 केलं उत्तर आपल्याला मिळून जाते असं आहे वाटतं. ठीक आहे. डी म्हणजे काय रे ABCD डी किती अक्षराला आहे 4 नंबरला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कोण असतं E असतो ईचा नंबर किती आहे 5वा म्हणजे 4 गुणिले 5 किती झालं रे 20 मग 4 गुणिले 5 20 झालं भागिले 2 जर केलं 10 पाहिजे इथं म्हणजे एकतर हे चुकलेलं किंवा हे चुकलेले. बरं ठीक आहे पुढे बघूया. आता F मला सांगा ABCDE आणि F म्हणजे किती मित्रांनो 6वा आहे. परत E किती आहे 5वा आहे म्हणजे 6 गुणिले 5 म्हणजे बरोबर किती रे 30 म्हणजे याचा अर्थ काय माहिती का हे दोन संख्या जे दिल्यात त्यांचं अक्षर मालिकेतलं स्थान जे आहे त्यांचं अक्षर मालिकेतलं स्थान लिहून त्याचा गुणाकार करायचा तुमचं उत्तर पुढे येते. म्हणजे बघा FE30 म्हणजे काय 6 गुणिले 5 30 FG42 म्हणजे काय F ABCDEF किती झालं रे इथं बघितलं ना आपण 6 नंबर आहे आणि G F च्या पुढे G म्हणजे 6 होतं 42 बघा 6 गुणिले 7 बरोबर. ठीक आहे. आता GH G किती मित्रांनो 7 आहे H किती नंबर आहे ABCDEFGH 8 नंबर आहे म्हणजे 8 गुणिले 7 हे पण 56 आहे म्हणजे इथं BC3 चे नाही पाहिजे म्हणजे BC3 च्या ऐवजी काय पाहिजे माहिती का BC6 पाहिजे होतं. BC6 का बरं 2 गुणिले 3 चा गुणाकार म्हणजे 2 आणि 3 चा गुणाकार 6 पाहिजे होता तेव्हा आपलं मॅच झालं असतं पण तसं आहे का तसं नाही आहे म्हणजे इथं काय मित्रांनो BC6 हा चुकलेला आहे त्यामुळे त्यांनी म्हणजे सॉरी BC6 बरोबर आहे BC3 चुकलेला आहे 3 चुकलेला आहे. याचा अर्थ काय मित्रांनो BC3 रॉंग आहे. इथं बाकीचे सगळे मॅच होतात गटात न बसणारा कोण आहे तर गटात न बसणारा BC3 आहे. ठीक आहे. हा क्वेश्चन अशा प्रकारे सॉल्व्ह केला आपण. अच्छा पुढचा क्वेश्चन YD21 बघा YD21 ZH18 ओके SP3 RD15 TC17 आता अशा प्रकारे दिले. आता मला सांगा हे सगळं दिले तुम्हाला आता ह्याच्यामध्ये का परत काय करायचं ABCD लिहून काढायची पटकन लिहून काढायची ABCD आपल्याला वेळ आहे तर ABCDEF GHIJKLM ओके NOPQRSTUVWXYZ
कधी लक्षात ठेवा मित्रांनो, ABCD लिहिताना तुम्हाला माहिती असेलच, ज्या विद्यार्थ्यांना माहिती असेल त्यांना सांगतो, ए पासून एम पर्यंत लिहायचं आणि उलटं इथून सुरुवात करायची, एन पासून इकडे उलटं यायचं. ठीक आहे, आता त्याला नंबरिंग करूया. 1 सी म्हणजे 3. आता तुम्ही म्हणताल बीला का नाही करायची? आपल्याला माहिती आहे की दोघांच्या मध्ये 1 आणि 3च्या मध्ये कोण असणार आहे? 2 असणार आहे. उगाच आपण वेळ वाया घालायचा नाही. मग आपण ऑड नंबर लिहूया. 1 3, इथं 5 होणार आहे, इथं 7 होणार आहे, इथं 9, इथं 11, इथं 13, इथं परत आता इव्हन नंबर 14 16 18 20 22 24 आणि 26. इव्हन म्हणजे समसंख्या, विषम संख्या. ऑड म्हणजे विषम संख्या. ठीक आहे, आता YD, वायचा नंबर किती रे? 25. ठीक आहे, वायचा नंबर 25 वर लिहितो. डीचा नंबर किती आहे? 4. 4. मला सांगा इथं काय होतं रे? 25 + 4 21. समजलं का? म्हणजे पहिल्या संख्येचा नंबर अल्फाबेटिकली जायचा, त्याच्यातनं दुसरी संख्या वजा करा, उत्तर 21 आले. ZH, झेड किती रे? 26. एच किती नंबर आहे? पटकन बघा. 6 7 8 वजा 8, 26 वजा 8 18. बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. SP3, यस कुठे? 19. ठीक आहे, वजा पी किती नंबरला आहे रे? 16. 19 वजा 16, उत्तर 3. ओके, बरोबर आहे. RD 15, आर कुठे मित्रांनो? 18. बघा इकडे लिहितो वाटलंच तर. आरचं 18 आणि डीचं मित्रांनो 3 आणि 4, 18 वजा 4, उत्तर पाहिजे 14. ह्यांनी दिले 15, याचा अर्थ RD 15 चुकलेला आहे, म्हणजे गटातनं बसलेला आहे. मग आपला ऑप्शन आहे का RD 15? इथं आहे, म्हणजे आपण टिक करू शकतो. तरी पण आपण TC 17 कडे जाऊन बघूया नेमकं काय आहे. टी कुठे? 20 नंबरला आहे. सी किती नंबरला आहे रे? सी 3 नंबरला आहे. 20 वजा 3 17, म्हणजे हा सुद्धा मॅच होतोय. म्हणजे मित्रांनो फक्त हा पर्याय जो आहे हा मॅच होत नाही, त्याच्यामुळे उत्तर आहे आपलं RD 15. 18 वजा 4 14, हे उत्तर आपलं यायला पाहिजे. इथे दिले त्यांनी 15. तोच आपला ऑप्शन गटात न बसणारा किंवा ऑड मॅन आउट आहे. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन. हां, पुढे काय दिलं मित्रांनो बघा. AFKPY, AFKPY एक सिरीज दिलेली आहे. साधी सिंपल सिरीज दिसते तुम्हाला बघा. AFKPY. आता याच्यामध्ये पण काय गटात न बसणारच आहे. मुद्दाम अशा प्रकारचे प्रश्न घेतले गटात न बसणारे. काय होतं की आपल्याला सिरीज काढता येते, पण वेगळं गटातलं ओळखता कधी कधी येत नाही. मग त्यामुळे आपण गटातनं बसणाऱ्या प्रश्नावर थोडा भर दिलाय. ठीक आहे, चला आता मला सांगा इथं ए, आता ई आणि एफ. मग बघा BCDE 4 अक्षर आहे. दोघांच्या मध्ये किती अक्षर मित्रांनो? दोघांच्या मध्ये 4 अक्षर आहे. बरं ठीक आहे. एफ GHIJK म्हणजे GHIJ 4 अक्षर आहेत. एफ GH, बघा A BCDE 4 अक्षर आहे. एफ GHIJ. ठीक आहे. के LMNO म्हणजे इथून इथपर्यंत 5वं अक्षर आहे. ठीक आहे. नंतर बघा के नंतर काय LMNO आणि 5वं P आहे. ठीक आहे. पी नंतर MNOP QRST 4 अक्षर सोडून द्यायचे आणि उत्तर तुमचं काय पाहिजे होतं? STU पाहिजे होतं. ह्याच्याऐवजी मित्रांनो U पाहिजे होतं. का बरं? बघा A BCDEF 5वं अक्षर तुमचं आहे. F GHIJK 5वं अक्षर तुमचं आहे. LMNOP 5वं अक्षर तुमचं आहे. QRST आणि U 5वं अक्षर U, म्हणजे इथे तुमचा U पाहिजे होता, तिथं Y दिलाय. याचा अर्थ Y हा चुकलेला आहे. Y काहीच कामाचा नाहीये. त्यामुळे आपलं पर्याय काय? पर्याय क्रमांक 1 उत्तर आलेलं आहे. Y हे आपलं ऑप्शन चुकीचं, म्हणजे गटात न बसणार, म्हणजे उत्तर आपल्या बरोबर आहे. ते आपल्याला उत्तर तेच लिहायचं, पण ते गटात न बसणार कोणतं आहे? तर Y आहे. ठीक आहे, Y आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन. जर अंक 3 आणि 6ची अदलाबदल केली आणि अधिक आणि वजा चिन्हांची अदलाबदल केली तर उत्तर काय असेल? बघा प्रश्न कसा आहे. आता मी काय करतो, जसा प्रश्न दिलाय तसा लिहून काढतो, नंतर बघूया काय करायचंय. त्यांचं काय म्हणणं आलं, अंकाची पण अदलाबदल करा. अधिकच्या ऐवजी वजा लिहा, वजाच्या ऐवजी अधिक लिहा, आणि 6 आणि 3 ह्यांची पण अदलाबदल करा. ठीक आहे. मग 6च्या ऐवजी काय लिहिणार रे मी? 3 लिहिणार. अधिकच्या ऐवजी वजा लिहिणार. 3च्या ऐवजी 6 लिहिणार. वजाच्या ऐवजी अधिक लिहिणार. 3च्या ऐवजी 6 आणि 6च्या ऐवजी परत 3. समजलं का? सोपं आहे. चला करून टाका आता. 63 आणि 3 66 वजा 6, म्हणजे उत्तर काय मित्रांनो? 60 आलं पाहिजे. 60 ऑप्शन नंबर 2. सोपं होतं. किंवा 3 वजा 6, 6तनं 3 गेला 3, वजा 3 आणि अधिक 63, 63 मधून वजा 3 गेले, उत्तर तरी पण 60 येते. म्हणजे प्रश्नाला काय विचारलं, तुम्हाला रिक्वायरमेंट काय आहे, कशी गरज आहे, त्यानुसार तुम्हाला क्वेश्चन सॉल्व करता आले पाहिजे किंवा समजून घेता आले पाहिजे. तेव्हा कुठं काय की आपल्याला उत्तर येतील. ठीक आहे. चलो पुढचा क्वेश्चन. हां, हे बघा, हे जरा थोडं एक जरा ट्रिकी क्वेश्चन टाकला मित्रांनो. आता असे क्वेश्चन असतील ना, पहिले
पहिलेच्या पहिले काय करायचं माहिती आहे का, ह्यांचे अक्षर मोजा किती आहेत, म्हणजे सगळं विथ रिकाम्या जागा किंवा जे आपल्या रिकाम्या जागा आहेत, फिलिंग द ब्लँक्स आहेत, त्या सगळ्या मोजायच्या आणि मग त्याचे पार्ट काढायचे, ते स्प्लिट करायचं त्याला, त्याचे पार्ट करत करत चला, मग तुम्हाला समजेल. बघा इथं काय 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 म्हणजे 20 संख्या इथं. मग 20ला मी काय करू शकतो, पहिले एक तर काय करा 2 2च्या पार्टमध्ये करा, खूप छोटं होईल. मग अजून काय होऊ शकतो आपण, त्याला 5 5च्या पार्टमध्ये करा. 5 5च्या पार्टमध्ये जर केलं आपण तर 4 संख्या होतील. म्हणजे बघा ए डॅश बी सी सी 1 2 3 4 5 ठीक आहे. नंतर परत बी डॅश सी ए डॅश म्हणजे 1 2 3 4 5. परत डबल सी ए डॅश बी म्हणजे 1 2 3 4 5 आणि परत शेवटी काय आहे मित्रांनो, डबल ए बी डॅश सी. म्हणजे बघा मी काय केले, 5 5चे असे तुकडे केले, त्यांचे मुद्दाम तुकडे केले असे. बघा 5 5चे तुकडे केले. तुम्हाला काही दिसतं का इथं, आता ऑब्झर्वेशन दिसतं तुम्हाला काही, बघा ए डॅश बी सी सी बी डॅश सी 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 असं काहीतरी दिसतंय तुम्हाला. म्हणजे मला सांगा सी दोनदा दिसतोय इथं, बी दोनदा, सी दोनदा डबल इथं आहे, ए दोनदा आहे. याचा अर्थ ए दोनदा पाहिजे किंवा बी दोनदा पण पाहिजे आणि सी पण दोनदा पाहिजे. अशा प्रकारची सिरीज काहीतरी आहे बघा तिथं. पण ठीक आहे, समजा जर आपण इथं बी घेतला म्हणजे काय होणार आहे, ए डबल बी डबल सी. किंवा समजा आपण मधलं अक्षर तसंच ठेवलं, इथं जर आपण ए घेतला डबल ए बी डबल सी म्हणजे बघा ए बी सी लिहायचं आणि मधली संख्या तशीच ठेवायची, मधली संख्या एकदाच लिहायची आणि बी तसंच ठेवलं, बीच्या अगोदर कोणी एला डबल लिहा, सीला डबल लिहा. लिहू शकतो का, यस. बरं ठीक आहे. इथं आता डबल मला वाटतं सी मध्येच ठेवलं त्यांनी, म्हणजे इथं डबल बी लिहा, इथं सी घ्या, इथं डबल ए लिहा, इथे डबल ए लिहा. बघा म्हणजे असं वाटते मला. बरं ठीक आहे, इथं डबल सी दिलाय, डबल सी दिला, इथं ए दिला एकदाच, मग इथं काय करा दोनदा बी लिहा. म्हणजे बघा ए बी सी घेतला, नंतर बी सी ए घेतला, नंतर सी ए बी घेतला, ए बी सी बी सी ए सी ए बी परत ए बी सी. मग तसं करताना फक्त काय करायचं बघा, इथं काय घेतलं माहिती आहे का, बघा ए बी सी घेतलाय, इथं बी सी ए घेतलाय, इथं सी ए बी घेतलाय. बघा म्हणजे मला काय माहिती आहे का, ए बी सी बी सी ए सी ए बी. आता इथं फक्त काय करायचं, मधलं संख्या तशीच ठेवायची, एला दोनदा लिहायचं, ह्याला एकदा लिहायचं, दोनदा लिहायचं, ह्याला दोनदा लिहायचं, एकदा लिहायचं, दोनदा लिहायचं, दोनदा लिहायचं, एकदा लिहायचं, दोनदा लिहायचं. आता बघा ए बी सी बी सी ए सी ए बी, इथं परत काय झालं, इथं परत रिपिटेशन आलंय. म्हणजे बघा डबल ए बी डबल सी म्हणजे इथं परत मित्रांनो काय आलंय, इथं परत आपलं आलेलं आहे ए बी सी, परत तेच दोनदा एकदा दोनदा. म्हणजे अशा प्रकारची सिरीज आहे. मग बघा आता रिकाम्या जागानुसार इथं काय लिहिलं, पहिली रिकामी जागा बघा इथं कोण आहे, ए आहे, म्हणजे आपलं पहिलं ए पाहिजे, नंतर दुसरी रिकामी जागा बी पाहिजे, तिसरी ए पाहिजे, परत काही तर मित्रांनो बी पाहिजे आणि परत सी पाहिजे. म्हणजे बघा आपलं उत्तर काय पाहिजे माहिती आहे का, ए बी परत बी आणि परत सी. म्हणजे ए बी ए बी सी ऑप्शन नंबर ए बी ए बी सी. बघा ए बी ए बी सी ज्या ज्या रिकाम्या जागा आपण लिहिल्यात त्या आपण ठेवलेल्या आहेत. म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे ए बी ए बी सी. इथपर्यंत काही डाऊट आहे कोणाला, बघून घ्या. ठीक आहे, समजलं. अशा प्रकारचे क्वेश्चन सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये हमखास आहेत. तर अशा प्रश्नाला आपण काय करायला पाहिजे मित्रांनो, अशा प्रश्नाला आपण टॅकल करायला शिकायला पाहिजे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पण मुद्दाम असाच घेतलेला आहे, पण ह्याच्यापेक्षा थोडं सोपं आहे. मेथड काय, सेम मेथड आहे, संख्या फक्त वेगळ्या आहेत. सेम मेथड म्हणजे काय मित्रांनो, काय करायचं आपल्याला, इथं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ती संख्या मोजा, सगळे शब्द मोजा, अक्षर मोजा आणि त्याला डिवाइड करा, पार्ट करा त्याचे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 संख्या आहेत, 16 अक्षर आहेत. पार्ट करा, 4 4चे तुकडे करा तुकडे करतो मी. बघा बी सी ए डॅश, परत बी डॅश डबल ए. ठीक आहे, 4 4 झाले. नंतर बी सी डॅश ए, परत अजून काय डॅश सी डबल ए. झाले 4 4चे तुकडे. तुम्हाला काय दिसते का इथं, मला सांगा. बी सी 2 नंबर सी पाहिजे, शेवटी ए पाहिजे, म्हणजे बी सी ए ए इथं ए पाहिजे, बी सी ए ए बी सी ए ए बी सी ए ए. म्हणजे बघा ए सी ए बी, कुठे ऑप्शन ए सी ए बी, परत पहिल्याच उत्तर आहे, परत पहिलाच क्रमांक आलेला आहे. कसं काय बघा, मी काय केलं बघा, पहिले 3 शब्द, पहिले 3 अक्षर मला दिसले बी सी ए, शेवटचं माहीत नाही. मग इथे परत पहिले 3 दिसले बी सी ए, शेवटी कोणी ए,
म्हणजे मला वाटलं BCAA सिरीज आहे, मग इथे मॅच करून बघितली BCAA होतं का, येस होतंय. BCAA होतं का, होतं. इथं पण BCAA होतं का, होतं. मग त्यानुसार ACAB हा पर्याय आपला उत्तर आलेला आहे. ACAB पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आलेलं आहे, जे की एकदम सोपा प्रश्न होता. इझिली सगळ्यांना हा प्रश्न आला पाहिजे होता किंवा आला असेल. ठीक आहे, इथपर्यंत काही डाऊट. चलो पुढचा प्रश्न काय बघा, CEHLQ बरं ठीक आहे. आता मला सांगा इथं बघा CDE इथं काय आहे, दोघांच्या मध्ये एक अक्षराचा फरक आहे. बरं ठीक आहे, CDE ई नंतर FG 2 अक्षरांचा फरक आहे. FG नंतर H आला म्हणजे दोघांमध्ये 2 अक्षरं गायब झालेत किंवा नाही आहेत. बरं ठीक आहे. HIJK परत काय मित्रांनो, 3 अक्षरांचा फरक आहे. IJK नंतर L आला. MNOP 4 अक्षर आहेत. म्हणजे बघा इथे दोघांमध्ये 1 अक्षराचा फरक आहे, दोघांमध्ये 2 अक्षरांचा फरक आहे, दोघांमध्ये 3 अक्षराचा फरक आहे, दोघांमध्ये 4 अक्षराचा फरक आहे. पुढच्यामध्ये जो उत्तर येईल 5 अक्षरांचा फरक पाहिजे आणि आपलं उत्तर पाहिजे. म्हणजे बघा CDE नंतर FGH IJKL MNOPQ. ठीक आहे, म्हणजे आता नंतर पुढचं बघा, पुढचं इथं L आणि Q मध्ये बघा MNOP 4 अक्षर सोडून दिले, 5वं अक्षर उत्तर आहे आपलं. मग इथं काय होणार आहे, 5 सोडून द्या, Q MNOPQ RSTUV आणि नंतर उत्तर पाहिजे आपलं W उत्तर पाहिजे. बघा ना Q आणि W मध्ये किती फरक आहे बरं, 5 फरक आहे. म्हणजे उत्तर पाहिजे आपलं W. बघा CDE ओके, FGH ओके, HIJKL ठीक आहे, MNOPQ आता 6 Q RSTUV आणि हा W म्हणजे 6वं अक्षर W पाहिजे, जे की आहे पर्याय क्रमांक 4 मध्ये. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न होता. असे प्रश्न येतात का, येस कधी कधी येतात. गुगली टाकतात, आपल्याला वाटतं एवढा सोपा प्रश्न कसं काय आला, पण एवढा सोपा प्रश्न सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन मित्रांनो, शेवटचे आपले 3 क्वेश्चन राहिलेले आहेत. सॉरी हां चला पुढचा क्वेश्चन काय दिलं बघा, BCE G क्वेश्चन मार्क आणि M. आता बघा इथं काय B आणि C मध्ये काहीच फरक नाही, डायरेक्ट लगेच दिलाय. इथं काय 1चा फरक आहे. बरं ठीक आहे, इथं EF परत 1चा फरक आहे, म्हणजे इथं काहीच फरक नाही, इथं 1चा फरक आहे. इथं काय आता हे वेगळं दिसते काहीतरी. मग ही मेथड मला वाटतं वेगळीच आहे, काहीतरी प्रश्न वेगळा आहे. बरं मला सांगा ABCD मध्ये Bचं स्थान किती आहे हो, दुसरं. Cचं स्थान किती आहे, तिसरं. Dचं स्थान 4थं. Eचं स्थान किती आहे मित्रांनो, 5वं आहे. G किती आहे बघा, ABCDEFG 7वं आहे, 7वं. तुम्हाला दिसते का रे काही, इथं जर तुम्ही ऑब्झर्व केलं, हे जे तुमचे BCEG आहे आणि 2 3 5 7 आहे, काही तुम्हाला साम्य वाटते का. म्हणजे त्यांनी असे नंबर घेतले आहेत, ह्या ज्या संख्या आहेत, ह्या संख्या कोणत्या मित्रांनो, ह्या संख्या आहेत मूळ संख्या. कोणत्या संख्या द्या, म्हणजे मूळ संख्या त्यांनी ABCD मधल्या घेत चालले आहेत. बघा ABCD लिहितो मी, ABCDEFGHIJKLM. ठीक आहे, इथपण लिहितो आपण, तिथपर्यंत आपल्याला काय रिक्वायरमेंट आहे. नंबर द्यायचे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13. बघा इथपर्यंत लिहिलं मी. आता का बरं लिहिलं बघा, पहिले काय घेतलं त्यांनी, B घेतला, मूळ संख्या आहे का रे B, यस आहे. नंतर C घेतला, मूळ संख्या आहे का, आहे. D सोडून दिला, सोडून दिल्याचा अर्थ काय, 4 मूळ संख्या का नाही, समसंख्या आहे. म्हणजे मूळ संख्या काय असते, म्हणजे अशी संख्या त्या संख्येला फक्त आणि फक्त त्या संख्येने स्वतः आणि 1 भाग जातो. फक्त किंवा त्या संख्येचे अवयव पडत नाही. सरळ सोप्या शब्दामध्ये अवयव पडत नाही. 3चे अवयव काय पडणार हो, 3 आणि 1, 3 गुणिले 1. ते काय अवयव आहेत का, 1 कंपल्सरी अवयव सगळ्यांचा असतोच. 3 गुणिले 1 फक्त म्हणजे त्या संख्येला 3नच भाग जातो आणि 1नच भाग जातो. 4 तुम्ही घ्या बरं, 4ला 4 भाग जातो, 4ला 2 भाग जातो, अवयव पडतात. यस समसंख्या आहे, मूळ संख्या नाही. ओके, 5 कडे या, 5ला पण तसंच आहे, 5 पण काय मूळ संख्या आहे, म्हणजे हा सुद्धा काय त्यांनी घेतलाय. 6 घेतलाय का त्यांनी, नाही घेतला. 7 घेतलाय का, घेतलाय. आता पुढची मूळ संख्या 8 मूळ संख्या आहे का, नाहीये. 8चे भाग पडतात. 8 घेतला त्यांनी, म्हणजे आपण घ्यायचा का, नाही घ्यायचा. 9 घ्यायचा का, 9 पण नाही घ्यायचा, 8 पण नाही घ्यायचा. का बरं, 9चे भाग पडतात. 10 घेणार का, 10 पण घेणार नाही. मग कोण घेणार, आपण डायरेक्टली 11 घेणार. म्हणजे इथं काय माहिती आहे का, इथं 11 म्हणजे इथं आपला K आला पाहिजे. का बरं, 11चे फॅक्टर पडत नाहीत, 11चे अवयव पडत नाहीत, 11 मूळ संख्या आहे. ठीक आहे,
मग नंतर पुन्हा 12 घेणार का? 12 घेणार नाही, कारण 12चे फॅक्टर पडतात. 13 घेणार का? यस, 13 त्यांनी घेतलाय. म्हणजे त्यांनी आपले ABCD मधले 13 पर्यंत गेले ते आणि तिथले त्याच्यातले विषम संख्यांचे नंबर, विषम संख्या जे आहेत, विषम संख्या त्या लिहून काढल्या. म्हणजे आपलं उत्तर काय मित्रांनो? के आलं पाहिजे. आहे का ऑप्शनमध्ये? यस, पर्याय क्रमांक दुसरा के आपलं उत्तर आलेलं आहे. के आपलं उत्तर आलेलं आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन बघा. CGLR बघा, CGLR दिसायला सोपी दिसता प्रश्न मित्रांनो, कधी कधी पण त्याचं काय असतं की उत्तर काढण्याची पद्धत वेगळी असते किंवा टॅकल करता आपल्याला आलं पाहिजे. आता बघा, सी दिलाय, CDEF किती बरं? 3 मध्ये संख्या आहेत, अक्षर आहेत. CDEF नंतर जी घेतला, GHIJK 4 मध्ये आहेत. ओके. MNOPQ 5 मध्ये आहेत. इथं मित्रांनो काय होणार आहे? 6 मध्ये आणि आपलं उत्तर 6 मध्ये आणि आपलं उत्तर. किंवा सी बघा, आर सोडून घ्यायचा म्हणजे PQR STUVWX म्हणजे आपलं उत्तर काय माहिती आहे का? वाय पाहिजे. आपलं उत्तर वाय पाहिजे. आहे का वाय? यस, पर्याय क्रमांक पहिलाच आहे. बघा, सी आणि जी मध्ये 3 अक्षर, DEF. जे आणि एल मध्ये GHIJK 4 अक्षर. ठीक आहे. नंतर एल आणि आर मध्ये MNOPQ किती अक्षर? 5 अक्षर. आर आणि वाय मध्ये PQR STUVW. ठीक आहे. आणि एक्स, आर आणि वाय मध्ये 6 अक्षर. आपलं उत्तर आलं वाय. आपलं उत्तर वाय आलेलं आहे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन, शेवटचा प्रश्न मित्रांनो, 100वा प्रश्न किंवा शेवटचा प्रश्न आहे. काय दिलं बघा आपल्याला? DGJ बघा, DGJ क्वेश्चन मार्क आणि P. परत तेच करायचं. काय बघा? DEFG म्हणजे EF 2 अक्षर मध्ये ना, EFG सोडून द्या. G, D आणि G मध्ये 2 अक्षर आहे. HI परत 2 अक्षर आहे मित्रांनो, HI म्हणजे बघा DEFG HIJ KLM. इथं M पाहिजे, M आणि NOP म्हणजे इथं पण 2 अक्षर आहे, इथं पण 2 अक्षर. म्हणजे मित्रांनो सरळ सरळ 2 अक्षरांचा फरक आहे. सरळ सरळ 2 अक्षरांचा फरक आहे. इथं 100% Mच पाहिजे, जे की आहे पर्याय क्रमांक 2 मध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण 20 आपले बुद्धिमत्ता आणि अंकगणितचे क्वेश्चन्स आपण पूर्ण एकदम इन डिटेल एक्सप्लेनेशन बघितलेलं आहे. टेस्ट सिरीजमध्ये आपले सर्व विषयांचे लेक्चर होत चाललेले आहेत किंवा सुरू आहेत. स्टेप बाय स्टेप आपण सगळ्या गोष्टी घेत आहोत. सर्व मित्रांनी काय करा, विद्यार्थी मित्रांनी लेक्चर अटेंड करा, टेस्ट सिरीज सॉल्व करा आणि त्यानुसार तुम्ही म्हणजे बघा, टेस्ट सिरीज तुमची झाली की त्याच दिवशी तुमचं एक्सप्लेनेशन आहे, जेणेकरून काय की तुम्हाला लगेच तुमचं समजणार की काय वा किती आपण आपला अभ्यास झाला नाही झाला, किती करायचं आहे किंवा आपल्याला किती पुढे जायचं आहे. त्यानुसार तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी समजणार. तर त्यानुसार आजचं लेक्चर आपण इथे थांबतो, आपण इथे थांबूया आणि आता नेक्स्ट आपलं लेक्चर दुसरं होणार आहे. लगेच तुम्ही त्याच्या थोड्या वेळात लाईव्ह येऊन जा. थँक्यू.